नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी आपण इथं काही लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे. आता जुलैमध्ये तुमची राज्यसेवा 2024 होईल आणि त्याच्यानंतर फक्त एक वर्ष पण म्हणता येत नाही. एका वर्षातले सगळेच दिवस काही आपण पकडत नाही. तर जास्तीत जास्त तुम्ही 10 महिने पकडून चला की 10 महिने आपल्याला अभ्यासासाठी मिळत आहेत. ठीक आहे, ओके. तर इथं आपण स्टार्ट केलेलं आहे, बरेच सब्जेक्ट तसे आपण स्टार्ट केलेले आहेत. तर आपण बघत आहोत पेपर सेकंड मध्ये आपण आन्सर रायटिंग बघत आहोत. आन्सर रायटिंग साठी मी तुम्हाला इथं बरेच बुक्स पण सांगितलेले होते. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. तर इथं आपल्याला पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे पुस्तक तर आपल्याला आन्सर रायटिंग साठी उपयोगी पडणारच आहे. सोबतच हे पुस्तक तुम्हाला प्रिलियम साठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. आन्सर रायटिंग कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला मी प्रत्येक सेशन मध्ये सांगत आलेले आहे. तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया. पुस्तकं कशी मागवायची? पुस्तकं तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून पण मागवू शकता किंवा तुम्ही काय करू शकता माहिती का, तुम्ही पुस्तकं अमेझॉन फ्लिपकार्ट वरून पण मागवू शकता किंवा डायरेक्ट बुक हाऊसला जाऊन पण तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. ठीक आहे, ओके. चला, तर आपण पार्ट फर्स्ट कंप्लीट केलेला आहे. पार्ट सेकंड आपण करतो इथं. जस्ट एक मिनिट थांबा फक्त. बरेच क्वेश्चन आपण कंप्लीट केले होते. ओके, चला. तर क्वेश्चन आपण घेतोय, सत्तेच्या पृथ्थकरणाची जी संकल्पना आहे, तर ही सत्तेच्या पृथ्थकरणाची संकल्पना आणि भारतीय लोकशाहीसाठी त्याचं जे महत्व आहे ना, ते महत्व आपल्याला स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, तर इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे, 150 शब्दामध्ये आन्सर आपल्याला लिहायचं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला सत्तेचं पृथ्थकरण ही संकल्पना क्लिअर असली पाहिजे की सत्तेचं पृथ्थकरण काय आहे. ओके, आणि भारतीय लोकशाहीसाठी तिचं महत्व स्पष्ट करायचं. बरोबर. मग जर तुम्हाला सत्तेच्या पृथ्थकरणाची संकल्पनाच माहीत नसेल तर तुम्ही हे स्पष्ट करू शकता का? नाही करू शकत. बरोबर. भारतीय लोकशाहीसाठी तिचं महत्व तुम्ही कसं स्पष्ट करणार जर आपल्याला कॉन्सेप्टच माहीत नसेल? ओके, लक्षात आलं. तर हे आपण काय करणार, इथं आपण क्लिअर करू शकत नाही. लक्षात आलं. त्याच्यामुळं कॉन्सेप्ट जे आहेत ना, त्या कॉन्सेप्ट तुम्ही काय करा, कॉन्सेप्ट समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करा अगोदर. तर सत्तेचं पृथ्थकरण या संकल्पनेबद्दल थोडक्यात परिचय लिहायचा आहे, भारतीय लोकशाहीसाठी त्याचं महत्व सांगायचं आहे आणि एक निष्कर्ष आपल्याला इथं लिहायचा आहे. ओके, बघा, परिचयामध्ये मग तुम्ही काय लिहिणार? परिचयामध्ये ऑब्विसली तुम्हाला हे जे सत्तेचं पृथ्थकरण आहे, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना काय आहे, तर लोकशाही शासनातील एक मूलभूत तत्व आहे. बरोबर, ज्याची रचना एका घटकामध्ये अधिकाराचं केंद्रीकरण रोखण्यासाठी आणि नियंत्रण व संतुलनाची व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी केली गेलेली आहे. ठीक आहे, बरोबर. आता आपले जे अधिकार आहेत ना इथं, तर अधिकारांचं पृथ्थकरण जे असतं ते सरकारच्या कार्यांना 3 शाखांमध्ये विभागतं. कोणत्या शाखा? विधायी शाखा, कार्यकारी शाखा, न्यायिक शाखा. प्रत्येकाची भूमिका आणि जबाबदाऱ्या कशा असतात? वेगळ्या असतात. ओके, लक्षात आलं. तर हे इथं तुम्हाला थोडक्यामध्ये लिहायचं आहे सत्तेच्या पृथ्थकरणाशी रिलेटेड. आता तुम्हाला क्वेश्चन काय दिलाय? क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की भारतीय लोकशाहीसाठी महत्व सांगा. बरोबर. मग भारतीय लोकशाहीसाठी सत्तेचं पृथ्थकरण का गरजेचं आहे किंवा काय महत्व आहे याचं, हे तुम्हाला इथं आधी माहित असलं पाहिजे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, जुलूम आणि सत्तेचा दुरुपयोग रोखणे. ठीक आहे, जो जुलूम होणार आहे तो जुलूम आणि सत्तेचा दुरुपयोग रोखणे. ओके, विविध शाखांमध्ये, आता याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला थोडंफार लिहावंच लागेल की विविध शाखांमध्ये अधिकारांचं वाटप करून अधिकारांचं पृथ्थकरण, अधिकाराचा दुरुपयोग आणि जुलूम होण्याच्या जोखमीपासून संरक्षण म्हणून कार्य करतं. ठीक आहे,
आणि अजून काय फायदा होतो याचा, कोणतीही एक शाखा जास्त प्रमाणात प्रबळ होणार नाही किंवा तिच्या अधिकारांचा गैरवापर करणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. याच्यामध्ये आपले 4 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. चला पुढचा क्वेश्चन आहे आपला, भारताच्या राष्ट्रपतींच्या घटनात्मक अधिकारांची आणि कार्यांची चर्चा करा. ठीक आहे, क्वेश्चन साधा सोपा आहे. राष्ट्रपती टॉपिक आपण बऱ्यापैकी कव्हर केलेला असतोच प्रिलिमला सुद्धा. राष्ट्रपतींचे घटनात्मक अधिकार म्हटलंय तुम्हाला आणि कार्य म्हटलंय, याची चर्चा करा म्हटले. ठीक आहे, ओके, इथं तुमचा क्वेश्चन स्टॉप करा. ठीक आहे, राज्याचे औपचारिक प्रमुख आणि राज्यघटनेचे संरक्षक या दोन्ही भूमिकेवर प्रकाश टाका. क्वेश्चन कोणाबद्दल आहे? क्वेश्चन आहे राष्ट्रपतींबद्दल. बरोबर, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला इथं भारताच्या राष्ट्रपतींचा परिचय लिहावा लागेल. बरोबर, भारताच्या राज्यघटनेने नियुक्त केलेल्या राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य तुम्हाला लिहावी लागतील. बरोबर, अधिकार आणि कार्य लिहिली तुम्ही, इथं चर्चा केली. बरोबर, त्याच्यानंतर क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, औपचारिक प्रमुख आणि राज्यघटनेचे संरक्षण दोन्ही भूमिकेवर प्रकाश टाका. तर औपचारिक प्रमुख आणि संरक्षक म्हणून राष्ट्रपतींचं महत्व तुम्हाला इथे नमूद करायचं आहे आणि काय करायचंय, योग्य निष्कर्ष इथं आपल्याला लिहायचे आहेत. ओके, क्लिअर. बघा, तर परिचयामध्ये तुम्ही काय लिहिणार, भारताचे राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख आणि भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर आहेत. बरोबर, राष्ट्रपतींचे अधिकार, आता क्वेश्चन कशाशी संबंध आहे, अधिकाराशी संबंधित आहे. बरोबर, तर राष्ट्रपतीचे अधिकार आणि जी कार्य आहे ती घटनेमध्ये नमूद केलेली आहेत. राष्ट्रपतींची भूमिका तुम्हाला क्वेश्चन मध्ये अजून कशाबद्दल बोलले, औपचारिक प्रमुख. ठीक आहे, तर इथं तुम्हाला काय लिहायचंय बघा, परिचय लिहिणं हे सुद्धा स्किल आहे. भूमिका मोठ्या प्रमाणामध्ये औपचारिक असते, पण भारत सरकारच्या कामकाजात काही अधिकार आणि कार्य महत्वपूर्ण असतात. लक्षात आलं. राष्ट्रपती बद्दल क्वेश्चन आहे, मग तुम्ही काही लिहिणार का इंट्रोडक्शन मध्ये, नाही, असं चालत नाही. क्वेश्चन कशाशी संबंधित आहे त्याच्याशी रिलेटेडच तुम्हाला काय करावं लागेल, इथं इंट्रो आणि जो तुमचा निष्कर्ष आहे तो लिहावा लागेल. ओके, राष्ट्रपतींचे काही प्रमुख घटनात्मक अधिकार आणि कार्य. ठीक आहे, बघा, याच्यामध्ये जर घटनात्मक अधिकार तुम्ही बघितले तर कोणते अधिकार आहेत, कार्यकारी अधिकार आहेत. त्याच्यामध्ये कार्यकारी अधिकारामध्ये तुम्ही बुलेट पॉइंट करून लिहू शकता. पंतप्रधानांची नियुक्ती आहे, विधान शक्ती आहे, अर्थसंकल्प मंजुरी आहे, लष्करी शक्ती आहे, त्याच्यानंतर न्यायिक शक्ती आहे. बरोबर, न्यायिक शक्ती, त्याच्यानंतर तुम्ही स्पेशली आणीबाणीच्या घोषणेचा इथं उल्लेख करू शकता. त्याच्यानंतर मग तुम्हाला राज्याचे औपचारिक प्रमुख आणि काय म्हटलंय, राज्यघटनेचे संरक्षक या दोन्ही भूमिकेवरती प्रकाश टाकायचा. ठीक आहे, ओके. तर कार्यकारी अधिकार याच्यामध्ये पंतप्रधानांची नियुक्ती, राष्ट्रपती काय करतात, पंतप्रधानांची नियुक्ती करतात. पंतप्रधान सहसा लोकसभेतील बहुसंख्य पक्षाचा नेता असतो, हे आपल्याला माहिती आहे. राष्ट्रपती काय करतात, पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार नियुक्ती करतात. म्हणजे अधिकार तुम्ही लिहिताय, अधिकार तुम्ही बुलेट पॉइंट मध्ये लिहा आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही 2 ते 3 वाक्यामध्ये लिहा. कधी, जर तुम्हाला क्वेश्चन 250 शब्दामध्ये लिहा म्हणून विचारले, जर क्वेश्चन 150 शब्दामध्ये म्हटले तर 1 किंवा 2 लाईन, लक्षात घ्या, जास्त नाही. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, विधान शक्ती, याच्यामध्ये संसदेला बोलवणं, स्थगित करणं हा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. तर राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना बोलवतात, स्थगित करण्याचा अधिकार देतात, लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार पण त्यांना आहे. बरोबर, त्याच्यानंतर संसदेला संबोधित करणं, प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतात. त्याच्यानंतर आहे अर्थसंकल्प मंजुरी. आर्थिक शक्तीमध्ये जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रपती अर्थसंकल्प संसदेसमोर ठेवण्यात प्रवृत्त करतात आणि सर्वसाधारण चर्चेनंतर त्याच्यावर मतदान करण्याची परवानगी देतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे लष्करी शक्ती, कमांडर इन चीफ. तर राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर आहेत आणि सशस्त्र दलाच्या सगळ्या कमांडचा वापर त्यांच्याकडून केला जातो. आर्टिकल 53. ठीक आहे, आता आर्टिकल इथं कंसामध्ये लिहिणं फार महत्वाचं आहे, कारण इथं आपलं खूप चांगलं एक्सप्रेशन पडतं, लक्षात घ्या. तर बुलेट पॉइंट व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर न्यायिक शक्ती, माफी आणि पुनरुत्थानाचा मुद्दा लिहू शकतो आपण. न्यायिक शक्तीमध्ये क्षमा, सूट, सवलत किंवा शिक्षेची माफी किंवा कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही व्यक्तीची शिक्षा निलंबित करणं, माफी वगैरे असा माफी कमी करण्याचा अधिकार आहे. इथेही तुम्ही आर्टिकल मेन्शन करा. ठीक आहे, ओके. आपत्कालीन शक्तीमध्ये आणीबाणीची घोषणा लिहा तुम्ही. राष्ट्रपती जर गंभीर आणीबाणी अस्तित्वात असल्याबद्दल समाधानी असतील तर काय करतात, घोषणा करतात. बरोबर,
ज्याच्याद्वारे भारताचा कोणताही भूभाग असेल सुरक्षा धोक्यात आलेली असेल, मग ते युद्ध असू द्या किंवा बाह्य आक्रमण असू द्या किंवा सशस्त्र बंडखोरी असू द्या, आर्टिकल मेन्शन करा. ठीक आहे. तर हे जे घटनात्मक अधिकार आहेत ना, हे घटनात्मक अधिकार आपल्याला माहित असतात. फक्त कसे मांडायचे, किती शब्दामध्ये मांडायचे, कुठं हात आकडता घ्यायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता इथं आपल्याला काय विचारलंय, हा आपला क्वेश्चनचा एक पार्ट कव्हर पूर्ण होतो. पुढचा पार्ट काय आहे, औपचारिक प्रमुख आणि संरक्षक दोन्ही भूमिका त्यांच्या तुम्हाला इथं प्रकाश टाकायचा आहे. मग इथं आपण लिहू शकतो की बाबा दुहेरी भूमिका ते बजावतात, राज्याचे औपचारिक प्रमुख पण आणि राज्यघटनेचे पालक पण. बरोबर. मग ही भूमिका राष्ट्रपतीच्या पदाचं प्रतिकात्मक आणि घटनात्मक पैलू अधोरेखित करते. आता याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं लिहायचं आहे. ठीक आहे. ओके. आता राज्याचे औपचारिक प्रमुख म्हणजे काय बघा, प्रतिकात्मक प्रतिनिधित्व म्हटलं इथं, राजनैतिक प्रोटोकॉल म्हटलेला आहे, संविधानाचे रक्षक म्हटलेलं आहे. तर इथं राष्ट्रपती राष्ट्राची एकता आणि अखंडता दर्शवतात. कार्यालयाच्या औपचारिक बाबींमध्ये राज्य कार्य असेल, समारंभ कार्यक्रमाचा समावेश असतो, तिथं राष्ट्रपती काय करतात, राज्याचं प्रतीक म्हणून काम करतात. बरोबर. त्याच्यानंतर राजनैतिक प्रोटोकॉल जर बघितलं, परदेशी मान्यवरांची मेजबानी करतात, राजदूतांची ओळखपत्र घेतात, भेटींमध्ये भाग घेतात. हे उपक्रम काय असतात, जागतिक स्तरावरती भारताची प्रतिमा जी आहे ती उंचावण्यामध्ये योगदान देतात. बरोबर. तर हे औपचारिक प्रमुख झाले. लक्षात आलं. याच्यावरून तुम्ही सांगू शकता की ते औपचारिक प्रमुख आहेत. संविधानाचे रक्षक, कायद्याला संमती देणं, संसदेने मंजूर केलेल्या विधेयकांना संमती देण्याचा अधिकार त्यांना आहे. बरोबर. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पुनर्विचारासाठी पण पाठवू शकतात, संमती नाकारू पण शकतात, संभाव्यतः संविधानाचं उल्लंघन करणारे कायदे रोखू पण शकतात. ओके, क्लिअर. आणि मग तुम्ही इथं लिहिला औपचारिक प्रमुख पण आहेत आणि काय म्हटलंय आपल्याला, घटनेचे संरक्षक पण आहेत. सगळे पार्ट आपण कंप्लीट केले क्वेश्चनचे. निष्कर्ष काय लिहिणार, निष्कर्ष लिहिताना नेहमी क्वेश्चन डोळ्यासमोर ठेवा की राष्ट्रीय एकात्मतेचे औपचारिक सार आणि लोकशाही तत्वांचं रक्षण करण्याचे संवैधानिक कर्तव्य या दोन्ही गोष्टींना मूर्त स्वरूप देणारे राष्ट्रपती एक महत्वाचं पदच धारण करतात. कार्यकारी, विधायी, मुत्सद्दी, लष्करी आणि आणीबाणीच्या अधिकाऱ्यांच्या काळजीपूर्वक संतुलनाद्वारे ते काय करतात, आपल्या लोकशाहीचं समर्थन करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. ठीक आहे. ओके. तर प्रॅक्टिस आणि तुमच्याकडे कंटेंट व्यवस्थित असलं तर तुम्हाला अशा प्रकारची उत्तरे इथं लिहिता येणार आहेत. ओके, क्लिअर. तर इथं आपला हा राष्ट्रपतींशी रिलेटेड क्वेश्चन संपतो. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, सत्तेच्या पृथक्करणाची संकल्पना आणि भारतीय लोकशाहीसाठी तिचं महत्व स्पष्ट करा. ठीक आहे. ओके. आता सत्तेचं पृथक्करण म्हटलं तर तुम्हाला हा शब्द नवीन वाटेल, पुढे तुमच्या लक्षात येईल की आपण हे आधी पण अभ्यासलेला आहे. तर सत्तेचं पृथक्करण या संकल्पनेबद्दल थोडक्यात परिचय लिहायचा आपल्याला की सत्तेचं पृथक्करण म्हणजे काय. बरोबर. भारतीय लोकशाहीसाठी त्याचं महत्व सांगायचंय. बरोबर. आणि निष्कर्ष लिहायचा आहे. साधा सिंपल क्वेश्चन आहे, फक्त 150 शब्दामध्ये लिहायचं आपल्याला. ओके, क्लिअर. पण महत्वाचं काय आहे, सत्तेचं पृथक्करण काय इथं ते लिहिणं. क्लिअर. आता इथं तुम्ही परिचयामध्ये लिहिणार की सत्तेचं पृथक्करण, अधिकाराचं पृथक्करण ही संकल्पना लोकशाही शासनातील एक मूलभूत तत्व आहे, ज्याची रचना एका घटकामध्ये अधिकाराचं केंद्रीकरण रोखण्यासाठी आणि नियंत्रण आणि संतुलनाची व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी केली गेली आहे. ठीक आहे. अधिकारांचं पृथक्करण सरकारच्या कार्यांना 3 शाखांमध्ये विभागतं, विधायी, कार्यकारी, न्यायिक, आणि प्रत्येकाची भूमिका आणि जबाबदाऱ्या इथं वेगळ्या असतात. ठीक आहे. भारतीय लोकशाहीसाठी जर महत्व आपण बघितलं तर इथं तुमचं इंट्रो लिहिला. बरोबर. भारतीय लोकशाहीसाठी जर महत्व बघितलं तर जुलूम आणि सत्तेचा दुरुपयोग रोखणे. इथं बघा, विविध शाखांमध्ये अधिकारांचं वाटप करून अधिकारांचं पृथक्करण, अधिकाराचा दुरुपयोग आणि जुलूम होण्याच्या जोखमीपासून संरक्षण मिळतं. बरोबर, किंवा कार्य करतं. म्हणजे काय होतं, एक शाखा जास्त प्रमाणात प्रबळ होत नाही किंवा तिच्या अधिकारांचा गैरवापर पण होत नाही. कशामुळं, अधिकारांच्या पृथक्करणामुळं. त्याच्यानंतर इथं धनादेश आणि शिल्लक, प्रत्येक शाखा आहे ना, प्रत्येक शाखाला इतर शाखांच्या कृती तपासण्याचा आणि त्याच्यामध्ये संतुलन आहे का नाही ते बघायचा अधिकार असतो. बरोबर. उदाहरणार्थ बघा, विधानमंडळ छाननी करू शकतं, वादविवाद, प्रश्न आणि मतांद्वारे कार्यकारिणीला जबाबदार धरू शकतं. न्यायपालिका कायदे आणि कार्यकारी कृतींच्या घटनात्मकतेचं पुनरावलोकन करू शकतात. पाठीमाग आपण क्वेश्चन बघितलाय. ओके. तर इथं तुम्हाला हेही लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे लोकशाहीसाठी महत्व आपण बघतोय, उत्तरदायित्व.
बघा याच्यामध्ये जर बघितलं, अधिकारांचं पृथक्करण सरकारमधील जबाबदारीला प्रोत्साहन देतं, हो की नाही. प्रत्येक शाखा जी असते तिच्या विशिष्ट कार्यासाठी जबाबदार असतं. आणि न्यायपालिकेचं स्वातंत्र्य काय सुनिश्चित करतं, की कार्यकारी आणि विधायी शाखांच्या हस्तक्षेपाशिवाय कायदेशीर मानकांचं पालन केलं जातं. ओके. लोकशाही शासन, भारतासारख्या लोकशाहीमध्ये जिथं सत्ता लोकांकडून घेतली जाते तिथं शक्तीचं विभाजन लोकशाही आचारसंहिता प्रतिबिंबित करते आणि हे काही लोकांच्या हातात सत्तेचं केंद्रीकरण रोखतो आणि प्रतिनिधित्व आणि उत्तरदायित्वाच्या प्रणालीद्वारे निर्णय घेतले जाण्याची खात्री देतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे तुम्ही इथं मेन्शन करू शकता. घटनात्मक आराखडा, भारतीय संविधान विविध लेखांमध्ये विधायी, कार्यकारी आणि न्यायिक शाखांचे अधिकार आणि कार्य स्पष्टपणे वर्णन करते. आणि ही जी घटनात्मक चौकट आहे, ही घटनात्मक चौकट भारतीय लोकशाहीचं अत्यावश्यक वैशिष्ट्य म्हणून सत्तेच्या पृथक्करणाच्या तत्वाचं समर्थन करते. तर हे मुद्दे तुम्हाला स्टँडर्ड बुक्स मध्ये मिळते, बरोबर. हे सगळे मुद्दे आपल्याला भले आपण वाचतो, पण त्या लेवलची जर पुस्तकं आपण नाही वाचली तर आपल्याला समजेल का. फॉर एक्झाम्पल घटनात्मक आराखडा, ठीक आहे. घटनात्मक आराखडा हे बुलेट पॉइंट्स आपल्याला अगोदर तयार पाहिजेत की नाही आपले, की भारतीय संविधान विविध लेखांमध्ये विधायी, कार्यकारी आणि न्यायिक शाखांचे अधिकार कार्य स्पष्टपणे वर्णन करते. ओके. तर हेही तुम्हाला इथं कळलं पाहिजे की संविधानच आहे जे सत्तेच्या पृथक्करणाच्या तत्वाचं समर्थन करतं, बरोबर आहे. बेसिक स्ट्रक्चर आपण म्हणतो. आणि मग क्वेश्चन काय आहे त्याच्यावर तुम्ही निष्कर्ष काढू शकता की अधिकारांचं पृथक्करण हा भारताच्या लोकशाहीचा पाया आहे, कारण का संविधानाची घटनात्मक चौकट या तत्वाचं समर्थन करते, बरोबर. जो नागरिकांच्या हक्कांचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करताना उत्तरदायी आणि कार्यक्षम प्रशासनासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतो. हे लोकशाही मूल्य कायद्याचं राज्य आणि अनियंत्रित सरकारी अधिकारांना प्रतिबंध करतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर कंटेंट ज्या लेवलचा असेल तसेच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. पुस्तकांबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला फोन किंवा मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर. ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आपला क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन समजून घेणं फार महत्वाचं आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे संसदीय समित्यांवरती. संसदीय समित्या भारतीय लोकशाहीचा अत्यावश्यक भाग आहे. ठीक आहे, असं म्हटलं इथं, भारतीय लोकशाहीचा अत्यावश्यक भाग आहे. ओके. आणि त्यांना त्यांच्या कामकाजात अनेक आव्हाने आणि मर्यादा येतात. बघा, भारतातील संसदीय समित्यांची भूमिका आणि आव्हानं याच्यावरती चर्चा करा. 250 शब्द. आता इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय म्हटलंय, क्वेश्चन कशाबद्दल आहे, क्वेश्चन आहे संसदीय समित्यांबद्दल, बरोबर. मग तुम्हाला संसदीय समित्यांबद्दल थोडक्यात इंट्रोडक्शन घ्यावं लागेल. ओके. काय म्हटलंय, भारतीय लोकशाहीचा अत्यावश्यक भाग आहे. ओके. मग तुम्हाला त्यांच्या अधिकारासाठी घटनात्मक तरतुदींचा काय करायचा आहे, उल्लेख पण करायचा आहे. ओके. अधिकारासाठी काय करायचं आहे, घटनात्मक तरतुदींचा उल्लेख पण करायचा आहे. ठीक आहे, क्लिअर. तर हे थोडस आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. बघा, पुढे काय दिलेलं आहे, पण त्यांचं जे कामकाज आहे ना, तर त्या कामकाजामध्ये अनेक आव्हानं पण आहेत असं म्हटलंय, मर्यादा येतात असं पण म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग तेही तुम्हाला लिहायचं आहे, बरोबर आहे. कारण क्वेश्चन 150 शब्दामध्ये आहे का, नाही, क्वेश्चन 150 शब्दामध्ये नाहीये. क्वेश्चन 250 शब्दामध्ये आहे. ओके. तर इथं आव्हाने आणि मर्यादा लिहायच्या. आणि पुढचा आहे भाग इथं, भारतीय संसदीय समित्यांची भूमिका आणि आव्हान याच्यावरती चर्चा करायची. ठीक आहे, ओके. तर बघा, तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, दृष्टिकोन तुमचा असा असला पाहिजे की इथं तुम्हाला संसदीय समित्या संक्षिप्त परिचयानं तुमचं उत्तर सुरू करायचं आहे. ठीक आहे, ओके.
त्याच्यानंतर त्यांच्या अधिकारासाठी तुम्हाला घटनात्मक तरतुदींचा उल्लेख करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर शासनाच्या विविध पैलूंमध्ये संसदीय समित्यांची भूमिका आणि त्यांचं जे महत्व आहे ते महत्व तुम्हाला इथे काय करायचं आहे, त्याचं वर्णन करायचं आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर मर्यादा आणि आव्हाने हायलाइट करायची आहेत आणि संसदीय समित्यांची कार्यप्रणाली आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी काही उपाय आपल्याला इथे काय करायचे आहेत, सुचवायचे आहेत. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे आन्सर इथं लिहायचं आहे. तर सुरुवातीला तुम्ही काय लिहिणार, सुरुवातीला तुम्ही संसदीय समिती हे खासदारांचं एक पॅनल असतं जे सभागृहाद्वारे नियुक्त किंवा निवडलं जातं किंवा स्पीकर ऑब्लिक अध्यक्षाद्वारे नॉमिनेट केलं जातं. ते कलम 105 आणि कलम 118 मधून त्यांचे अधिकार काढतात. ते भारतीय लोकशाहीचा एक आवश्यक भाग आहेत कारण ते विविध भूमिका आणि कार्य करतात ज्याच्यामुळं विधान प्रक्रियेची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढते. ठीक आहे. इंट्रो मध्ये तुम्ही एवढं लिहिलं मोर दॅन सफिशियंट आहे, म्हणजे जे लागणार आहे, जे महत्वाचं आहे तेवढंच लिहा. मग आता इथं तुम्ही इंट्रो मध्ये लिहिलं, मग तुम्हाला काय करायचं, त्यांची भूमिका आणि कार्य तुम्हाला लिहायचे. बरोबर. संसदीय समित्यांची भूमिका आणि कार्य. तर सरकारद्वारे प्रस्तावित केलेल्या विधेयकांना आणि धोरणांना कायदेविषयक कौशल्य आणि छाननी प्रदान करतात. प्रिलियमला हा भाग आपण बऱ्यापैकी अभ्यासलेला असतो. बरोबर. फक्त आन्सर रायटिंग करताना लिहिता आलं पाहिजे. बिलांचे तपशीलवार परीक्षण करतात. त्यांच्या निष्कर्ष आणि शिफारशींच्या आधारे सुधारणा किंवा इतर सुधारणा सुचवतात. एक मिनी संसद म्हणून त्या काम करतात. विविध पक्ष, प्रदेश आणि समाजातील वर्गांच्या विचारांचं, हितांचं प्रतिनिधित्व करतात. खासदारांमध्ये विचार विनिमय, सल्लामसलत आणि सहमती निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात. ओके. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या काही जास्त अवघड नाही आहेत, लिहिता आल्या पाहिजेत फक्त. कार्यकारी शाखेवरती देखरेख करतात. त्यांच्या कृती आणि कामगिरीसाठी त्या जबाबदार धरतात. मंत्रालय आणि विभाग जे असतात ना, तर त्यांच्याद्वारे कायदे, धोरणे, योजना आणि बजेटच्या अंमलबजावणीवरती लक्ष ठेवतात. सार्वजनिक हिताच्या आणि महत्वाच्या बाबी देखील तपासतात. ते लोकसहभाग आणि कायदेशीर प्रक्रियेत पारदर्शकता सुलभ करतात. ते तज्ज्ञ, भागधारक, नागरी समाज गट आणि नागरिकांना विविध मुद्द्यांवर त्यांची मते आणि सूचना देण्यासाठी आमंत्रित पण करतात. ठीक आहे. ओके. तर हे सगळं तुम्हाला भूमिका आणि कार्यामध्ये लिहावं लागेल. त्याच्यानंतर आपल्या क्वेश्चनचा पार्ट आहे महत्वाचा, की तुम्हाला आव्हानं आणि मर्यादा पण लिहायचे. ओके. तर इथं खराब रेफरल रेट असेल, शिफारसीय स्वरूप असेल, वेळ आणि संसाधनांची कमतरता असेल, खासदारांची कमी उपस्थिती, समितीच्या अंतर्गत अनेक मंत्रालय, त्याच्यानंतर हे 4 मुद्दे तरी तुम्ही इथं लिहिले पाहिजेत आणि त्याच्यानंतर उपाय पण आपण लिहिले पाहिजेत. लक्षात घ्या. तर खराब रेफरल रेट म्हणजे काय, पुढील तपासणीसाठी फक्त बिले समित्यांकडे पाठवली जातात. अनेक विधेयक काय होतात, पुरेशी छाननी न करता किंवा सभागृहात चर्चा न करता मंजूर केली जातात. बरोबर. तर हे एक आव्हान आणि मर्यादा आहे. शिफारसी स्वरूप जर तुम्ही बघितलं तर समित्यांना त्यांच्या शिफारसी लागू करण्यासाठी पुरेसे अधिकार नाहीयेत. ते स्वीकारण्यास किंवा अंमलबजावणी करण्यास सरकार बांधील नाही. ठीक आहे. समित्यांकडे त्यांच्या शिफारशींच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी कोणतीही पाठपुरावा यंत्रणा पण नाही. थर्ड मुद्दा आहे वेळ आणि संसाधनांची कमतरता. समित्यांना मर्यादित कालावधीत मोठ्या प्रमाणात बिले आणि समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांच्याकडे सर्वसमावेशक अभ्यास करण्यासाठी पुरेसा कर्मचारी, संशोधन समर्थन, डेटा किंवा माहितीची काय असते कमतरता असलेली आपल्याला इथं दिसून येत. ओके. तर इथं खासदारांची कमी उपस्थिती जर बघितलं तर विवादित वेळापत्रक, राजकीय दबाव, स्वारस्य नसणे किंवा प्रोत्साहन अशा विविध कारणामुळे काय होतं, समितीच्या बैठकांना खासदारांची जी उपस्थिती असते ना ती कमी असते. ओके. आणि समितीच्या अंतर्गत अनेक मंत्रालय आहेत, त्याच्यामुळे काय होतं, विभागीय स्थायी समित्यांना अनेक मंत्रालय आणि विषयावर देखरेख ठेवावी लागते जी त्यांच्याशी संबंधित पण नाहीये किंवा सुसंगत पण नाहीये. लक्षात आलं. तर हे सगळे मुद्दे तुम्ही लिहा. देन तुम्हाला संसदीय समितीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी काही संभाव्य उपाय इथं लिहावे लागतील. जे आव्हाने आणि मर्यादा आहेत
त्याच्यावरतीच उपाय लिहायचे असतात, बरोबर. रेफरल रेट वाढवणे, अधिकार वाढवणे, अधिक वेळ आणि संसाधने प्रदान करणे, खासदारांची उपस्थिती सुधारणे. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला इथं लिहावं लागेल, कारण ह्या आहेत मर्यादा आणि आव्हाने. ओके, बघा जी बिलं आहेत ना, तर ती सविस्तर तपासणीसाठी त्यांच्याकडे गेली पाहिजेत किंवा छाननीसाठी समित्यांकडे गेली पाहिजेत. सगळी बिले समित्यांकडे पाठवणं अनिवार्य किंवा इष्ट करण्यासाठी काही नियम आणि कार्यपद्धती सुद्धा सुधारली पाहिजे, बरोबर. अधिकार त्यांचे वाढवायला पाहिजे. आपण बघितले की त्यांना अधिकार कमी आहेत. समित्यांना त्यांच्या शिफारसी लागू करण्यासाठी किंवा सरकारकडून प्रतिसाद मिळवण्यासाठी अधिक अधिकार दिले पाहिजेत. ओके, आणि समितीच्या शिफारसी स्वीकारणे किंवा नाकारणे याच्यासाठी कोणाला जबाबदार धरलं पाहिजे? सरकारला जबाबदार धरलं पाहिजे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे अधिक वेळ आणि संसाधने प्रदान करणे. बघा, समित्यांना त्यांचं कार्य प्रभावीपणे करण्यासाठी काय केलं पाहिजे? टाइम दिला पाहिजे, संसाधने त्यांना दिली पाहिजे, त्यांना पुरेसा कर्मचारी, संशोधन, समर्थन, डेटा आणि माहिती प्रदान केली जावी. त्याच्यानंतर आधुनिक त्यांना टेक्नॉलॉजी साधने वापरण्याची परवानगी सुद्धा दिली पाहिजे. आता खासदारांची उपस्थिती सुधारणे, तर आपण बघितलं की खासदारांची उपस्थितीचा इश्यू मोठा आहे. तर इथं समितीच्या बैठकींमध्ये खासदारांची उपस्थिती जी आहे ना, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. काही दंड किंवा मान्यता देऊन पण सुधारणा केली पाहिजे. खासदारांना समितीच्या कामाचं महत्व आणि फायद्याची जाणीव करून पण दिली पाहिजे, लक्षात घ्या. तर हे असे उपाय तुम्ही लिहू शकता आणि बाकी सगळा विचार करून तुम्ही काय करू शकता, इथं व्यवस्थित अशा प्रकारे आन्सर लिहू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या प्रादेशिक शाखा निर्माण करण्याच्या गरजेचं मूल्यमापन करा. भारतातील सर्वोच्च न्यायालयासाठी प्रादेशिक शाखा ज्या आहेत ना, तर त्या प्रादेशिक शाखा निर्माण करण्याची गरज काय आहे, त्याचं तुम्हाला काय करायचं इथं मूल्यमापन करायचं आहे. क्वेश्चन किती आहे? 250 शब्दामध्येच आहे, 250 शब्दामध्ये. ठीक आहे, तर बघा इथं तुम्हाला काय करायचंय, प्रश्नासाठी संदर्भ सेट करणाऱ्या चर्चेसह उत्तराची सुरुवात करा. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रादेशिक खंडपीठाच्या बाजूने युक्तिवाद करा. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रादेशिक खंडपीठाविरुद्धच्या युक्तिवादांवर चर्चा करा आणि काय करा, योग्य निष्कर्ष काढा. ओके, क्लिअर. आपल्याला काय काय करायचंय तर मी तुम्हाला सांगितलं. तर इंट्रो मध्ये तुम्ही काय लिहिणार? इंट्रो मध्ये तुम्ही लिहिणार की अलीकडेच कायदा मंत्रालयाने संपूर्ण भारतात सर्वोच्च न्यायालयाची प्रादेशिक खंडपीठे स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. ओके, भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 130 मध्ये, आर्टिकल लिहिलं पाहिजे का? लिहिलं पाहिजे. आर्टिकल 130 मध्ये असं म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालय दिल्ली किंवा अशा अन्य ठिकाणी जसं भारताचे सरन्यायाधीश CJI वेळोवेळी राष्ट्रपतींच्या मान्यतेने नियुक्त करू शकतील. तसं तुम्हाला इथं काय पाहिजे, थोडंसं दिसलं पाहिजे, बरोबर. ओके, तर इथं तुम्हाला हे सगळं माहिती असलं पाहिजे की बाबा प्रादेशिक खंडपीठ स्थापना करण्याचे प्रस्ताव आहे, त्याला मान्यता दिली आहे, कलम 130 मध्ये काय दिलेलं आहे हे सगळं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. लक्षात आलं? हा, जर माहीतच नसेल तर तुम्ही लिहिणार कसं? लिहिता येत नाही, बरोबर. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रादेशिक खंडपीठाच्या बाजूने युक्तिवाद. क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे ते थोडंसं बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ओके. बघा, प्रादेशिक खंडपीठ का पाहिजे, तुम्हाला तो युक्तिवाद करता आला पाहिजे, बरोबर. तर प्रादेशिक खंडपीठामुळे काय होतं, वाढीव सुलभता. पहिला मुद्दा तुम्ही काय लिहिणार, वाढीव सुलभता. तर खंडपीठामुळे दुर्गम भागात किंवा राजधानीपासून दूर राहणारे जे लोक असतील त्यांना जो न्याय आहे ना, तो न्याय त्यांना अधिक सुलभ होईल, बरोबर. याच्यामुळे लोकांना कायदेशीर बाबींसाठी दिल्लीला जायची गरज पडेल का? नाही पडणार. ओके, तर दिल्लीला जायची गरज कमी होईल, विशेषतः आर्थिक किंवा लॉजिस्टिक आव्हानांचा सामना करणाऱ्यांसाठी. हे गरजेचं आहे. ओके, तर हा मुद्दा तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही काय लिहू शकता, संवैधानिक बाबींवरती वर्धित फोकस. बघा, तर नवी दिल्लीतील प्राथमिक खंडपीठाने केवळ घटनात्मक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलंय. त्याच्यामुळे प्रादेशिक खंडपीठ काय करतील, जी अपिलीय प्रकरणं असतील ना त्याच्यावरती लक्ष देतील. ओके नाही, कारण का,
जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे ते काय करतं, जे घटनात्मक मुद्दे आहेत ना त्याच्यावरती जास्त फोकस करतं असं इथं म्हटलेलं आहे, म्हणजे युक्तिवाद केलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सुधारित न्यायिक परिणामकारकता. काय आहे? सुधारित न्यायिक परिणामकारकता. बघा इथं जर आपण बघितलं तर न्यायिक स्थानिक समस्या आणि ज्यांना राष्ट्रीय स्तरावर ज्या समस्यांना पुरेसं लक्ष दिलं जात नाही, तर अशा समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण जर बघितलं तर इथं प्रादेशिक खंडपीठे अधिक चांगल्या स्थितीत असतील. प्रादेशिक संदर्भाशी परिचित असलेले न्यायाधीश चांगले निवाडे इथं देऊ शकतात. बरोबर, कारण का त्यांना माहिती असतं प्रादेशिक प्रॉब्लेम काय असतात ते. बरोबर. त्याच्यानंतर आहे तुम्हाला इथं दिलेलं आहे मोठ्या संधी. ठीक आहे. प्रादेशिक खंडपीठांची स्थापना देशाच्या विविध भागांमध्ये कायदेशीर पायाभूत सुविधा कौशल्याच्या विकासाला चालना देऊ शकते. त्याच्यानंतर स्थानिक कायदेशीर व्यावसायिकांना सक्षम बनवू शकते. बरोबर, कौशल्याच्या विकासाला चालना देऊ शकते. स्थानिक कायदेशीर व्यावसायिकांना सक्षम बनवू शकते. तळागाळात कायदेशीर जागरूकता आहे तर ती जागरूकता पण इथं वाढवू शकते. ओके, क्लिअर. खटल्यांच्या जे खटले प्रलंबित आहेत त्या प्रलंबिततेमध्ये काय होईल, घट होऊन जाईल. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इथं खंडपीठांची प्रादेशिक खंडपीठांची आवश्यकता दिसून येते. ठीक आहे. ओके. तर बघा 2023 मध्ये जर तुम्ही बघितलं सुप्रीम कोर्टाने 2022च्या तुलनेत खटले निकाली करण्यात 31% वाढ बघितली. 80,000हून अधिक प्रकरणे निकालासाठी प्रलंबित आहेत. त्यापैकी 60,000 प्रकरणं जी आहेत ना ती कशी आहेत, दिवाणी आहेत. लक्षात घ्या, दिवाणी आहेत. बरोबर. तर हे पण आपल्याला इथं लिहिता आलं पाहिजे का, लिहिता आलं पाहिजे. ही आकडेवारी म्हणजे तुम्ही करंट मध्ये किती जास्त टच मध्ये आहात हे तुम्हाला इथं थोडस जज केलं जाऊ शकतं. बरोबर. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यभाराचं विकेंद्रीकरण करून म्हणजे काम जे आहे त्यांचं डिवाइड करून प्रादेशिक खंडपीठ दिल्लीतील मुख्य खंडपीठावरील ओझं कमी करण्याचा मदत करू शकतात, ज्याच्यामुळे केसचं जलद निराकरण होऊ शकतं आणि प्रलंबित प्रकरणं जी आहेत ना तर या प्रलंबित प्रकरणामध्ये काय होऊ शकते, घट पण होऊ शकते. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्ही इथं लिहू शकता, म्हणजे सोपं आहे, तर तुम्हाला रिझन लिहिता आलं पाहिजे. आता विरुद्ध पण युक्तिवाद आहे, हा झाला पॉझिटिव्ह युक्तिवाद, त्याच्या बाजूने युक्तिवाद. ठीक आहे. विरुद्ध युक्तिवाद काय आहे बघा, की न्यायशास्त्राचं विखंडन आहे. प्रादेशिक खंडपीठामुळे काय होईल, कायदे आणि कायदेशीर तत्वांचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. परिणामी देशातील विविध क्षेत्रातील न्यायालयीन निर्णयामध्ये विसंगती निर्माण होऊ शकते. खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का हा. तर हे एक नकारात्मक रिझन आहे. वाढीव खटला, प्रादेशिक खंडपीठे संभाव्यता क्षुल्लक किंवा फोरम शॉपिंग खटला वाढवू शकतात, कारण का याचिकाकर्ते त्यांच्या प्रकरणाबद्दल अधिक सहानुभूती असलेल्या खंडपीठाकडून अनुकूल परिणाम शोधतात. तर हे पॉसिबिलिटी तर नाकारताच येत नाही. त्याच्यामुळे इथं ही गोष्ट टाळली जाते की जे प्रादेशिक खंडपीठ आहे त्यांना परमिशन देणं. ठीक आहे. ओके. संभाव्य पूर्वग्रह आणि प्रभाव. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रादेशिक पक्षपात किंवा राजकीय प्रभाव प्रादेशिक खंडपीठांवरील न्यायालयीन निर्णयांवर प्रभाव टाकण्याच्या संभाव्यतेबद्दल चिंता असू शकते. ठीक आहे. विशेषतः ज्या भागामध्ये मजबूत स्थानिक हितसंबंध किंवा राजकीय दबाव आहेत, तर हेही आपल्याला इथे काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. मुद्दे सोपे आहेत बघा, फक्त रिकॉल झाले पाहिजेत. तुम्हाला वेळच्या वेळी रिकॉल करणं फार महत्वाचं असतं. ठीक आहे. म्हणजे कुठं काय कसं लिहायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. क्लिअर. चला, नेक्स्ट बघा संसाधने आणि पायाभूत सुविधांवर वाढलेला खर्च. संसाधने आणि पायाभूत सुविधांवरती वाढलेला खर्च. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रादेशिक खंडपीठांमुळे काय होतं, स्थापना आणि देखरेख करण्यासाठी न्यायालयाच्या सुविधा आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह एकच मिनिट थांबा.
काय होतं इथं त्यांचं बजेट वाढतं ना, गुंतवणूक वगैरे वाढेल, मग आधीच मर्यादित न्यायिक साधनं आणि त्याच्यानंतर बजेटवरती ताण पण येऊ शकतो. हे एक रिझन इथं दिलं जात आहे. तर हे सगळं काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर? बघा, तर काय आणि कशा पद्धतीने लिहायचं हे समजून घ्या. आता इतकंच लिहून आपल्याला चालेल का? नाही. आपल्याला पुढं काय केलं पाहिजे तेही लिहावं लागेल, बरोबर? पुढं काय करायचं तेही आपल्याला इथं लिहावं लागेल. तर इथं अपीलीय अधिकार क्षेत्र खंडपीठापासून घटनात्मक अधिकार क्षेत्र खंडपीठांचं पृथक्करण केलं पाहिजे. ठीक आहे. खटले तर प्रलंबित आहेत, प्रादेशिक खंडपीठ तर काढायचे आहेत. मग आता उपाय काय आहेत? नकारात्मक गोष्टी पण सांगितल्या, सकारात्मक सांगितलं. तर काय करायचं? घटनात्मक अधिकार क्षेत्र आणि अपीलीय याचं पृथक्करण करा, वेगवेगळं करा, बरोबर? भारताच्या 10व्या विधी आयोगानं सर्वोच्च न्यायालयाचे 2 विभागांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव दिला होता. घटनात्मक विभाग आणि कायदेशीर विभाग. ओके. आणि प्रस्तावित घटनात्मक विभागामध्ये केवळ काय म्हटलंय? घटनात्मक कायद्याचे मुद्दे आणले जातील असं या प्रस्तावात म्हटलेलं आहे. ओके. विशेष रजा याचिकांसाठी राष्ट्रीय अपील न्यायालयाची स्थापना करा, ज्याला SLP म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? SLP, की SLP ची स्थापना करा. ओके. बिहार लिगल सपोर्ट सोसायटी विरुद्ध भारताचे मुख्य न्यायाधीश 1986 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं नमूद केलं की राष्ट्रीय अपील न्यायालय स्थापन करणे इष्ट आहे, जे सक्षम असेल विशेष रजेच्या याचिकांवर लक्ष द्या. ओके, क्लिअर? तर हेही तुम्हाला इथं तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर बघा, विद्यमान पायाभूत सुविधा बळकट करा. कामकाजाच्या दिवसांची संख्या वाढवा. ठीक आहे. कामकाजाचे जे दिवस आहेत ना त्याची संख्या वाढवली पाहिजे. आता हे कोणी सांगितलं? मलिमठ समिती. प्रिलिमला असे क्वेश्चन येऊ शकतात बघा. मलिमठ समितीनं सुप्रीम कोर्टाने 206 दिवस काम करावे असं सुचवलेलं आहे. ओके. आणि प्रलंबित प्रकरण लक्षात घेऊन सुट्टीचा कालावधी 21 दिवसांनी कमी करण्याची शिफारस केलेली आहे. ठीक आहे. विद्यमान पायाभूत सुविधा बळकट करा. बघा, न्याय मिळवून देण्यासाठी आणि खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालयांसह विद्यमान न्यायिक पायाभूत सुविधांचं बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. तर हे तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर हे आपण काय लिहितोय इथं? उपाय लिहितोय. त्याच्यानंतर माजी CJI NV रामण्णा यांनी काय केलं होतं? नॅशनल ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर ऑथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना करण्याचा प्रस्ताव दिला होता. ओके. त्याच्यामुळे सध्या तातडीची गरज असलेल्या न्यायिक पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होईल. तर हे तुम्ही इथं व्यवस्थित लिहा. व्यवहार्यतेचा अभ्यास करा की प्रादेशिक खंडपीठाच्या स्थापनेचे संभाव्य फायदे, आव्हाने काय आहेत, परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी सखोल व्यवहार्यता अभ्यासली पाहिजे. आणि याच्यामध्ये कायदेशीर, तार्किक, आर्थिक आणि घटनात्मक पैलूंसारख्या घटकांचा विचार पण केला पाहिजे. बघा, असे जे मुद्दे असतात ना याच्यावरती करंट अफेअर्स मध्ये खूप सारे लेख वगैरे आलेले असतात. तुम्ही जर वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल. प्रायोगिक प्रकल्प किंवा प्रायोगिक प्रादेशिक खंडपीठे निवडक ठिकाणी लागू करण्याचा विचार करा. त्यांची प्रभावीता आणि न्यायिक कार्यक्षमता, निर्णयांचं सातत्य यावर होणारा परिणाम यांचं मूल्यांकन इथं केलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर? तर अशा प्रकारे आपण इथं आन्सर रायटिंग करू शकतो. एकदा का रीडिंग तुमचं चांगलं असलं, तुम्ही जर व्यवस्थित वाचत असाल, मन लावून लक्षात ठेवत असाल आणि प्रॅक्टिस असेल तर आन्सर रायटिंग काहीही अवघड नाही. आपण आधी शाळेत लिहितच होतो की, बरोबर आहे? त्यावेळेस आपला IQ जेवढा होता तेवढा आपण लक्षात ठेवतच होतो. आठवा थोडंसं. संदर्भासहित स्पष्टीकरण करा, उत्तर लिहा, लिहित होतो, बरोबर? त्याच्यामुळं लिखाण हे अवघड नाहीये, त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. ओके, क्लिअर? तर अशा प्रकारचे क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात. व्यापक न्यायिक सुधारणा याच्यामध्ये बघा, न्यायिक अनुशेष, न्याय वितरणामधला विलंब, न्यायालयातील रिक्त पदे यांसारख्या प्रणालीगत समस्यांचं निराकरण करण्याच्या उद्देशाने
व्यापक न्यायिक सुधारणा केल्या पाहिजे, जे कायदेशीर व्यवस्थेच्या एकूण कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. ठीक आहे. टेक्नॉलॉजीचा वापर, इथे बघा तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, जसं की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, व्हर्च्युअल कोर्टरूम्स असतील, न्यायासाठी प्रवेश वाढवणं असेल, केसेसचा दूरस्थ निर्णय सुलभ करणे असेल, विशेषतः दुर्गम किंवा कमी असलेल्या भागामध्ये. ओके, क्लिअर. आता हे सगळं आपण लिहिलं. आता आपल्याला लिहायचं निष्कर्ष. काय लिहिणार तुम्ही निष्कर्ष? बघा, निष्कर्षामध्ये लिहायचं की भारताच्या न्यायव्यवस्थेच्या भविष्याची जर कल्पना केली तर आपण एक धाडसी दृष्टिकोन आत्मसात केले पाहिजे, जे परंपरेला नवकल्पना, प्रादेशिक विविधतेसह, राष्ट्रीय एकात्मतेसह, उत्कृष्टतेसह, सुलभता संतुलित करते. सर्वोच्च न्यायालयासाठी प्रादेशिक खंडपीठाची स्थापना ही संकल्पना साकार करण्यासाठी महत्वपूर्ण प्रगती दर्शवू शकते. ठीक आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही इथं काय करू शकता, लिहू शकता. लक्षात घ्या. ओके, फक्त पुन्हा पुन्हा सांगते, करंट अफेअर्स वाचणं फार गरजेचं आहे. याच्यासाठी आन्सर रायटिंग मध्ये करंट अफेअर्सचा जो रोल आहे तो खरंच मोठा आहे. कुठलंही आन्सर रायटिंग असू द्या, तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की मला करंट अफेअर्स वाचायलाच हवे, त्याच्याशिवाय मला मार्क्स चांगले मिळणार नाहीत. ठीक आहे. ओके, तर भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.